नमस्कार, मी प्राध्यापक सांगळे सर, संचालक स्वराज अकॅडमी अकोला. बघा, काल परवाची घटना घडली की संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध शिक्षक, सर्वांचे आवडते शिक्षक आणि गोरगरिबांचे कैवारी असे ज्यांना वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते, की जे आपल्या आदरणीय विठ्ठल कांगणे सर यांचे इंस्टाग्राम अकाउंट हे संपूर्ण भारतामध्ये बॅन झाले. आता बॅन होण्यामागचं कारण जे आहे ते कारण म्हणजे असं आहे की हे जे प्रकरण आहे, हे अशोक खरात प्रकरण, या प्रकरणावर त्यांनी जो व्हिडिओ बनवला आणि तो व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर त्यांचे अकाउंट हे काय झाले, त्याला भरपूर असे व्ह्यू मिळाले. त्यांना तो व्हिडिओ लाखोमध्ये गेला आणि त्या व्ह्यूमुळे किंवा त्या व्हिडिओमुळे जे त्यांचे अकाउंट बॅन झाले, हे कुठेतरी काय झाले की एक समजा एक वाईट घटना आहे. परंतु असे होऊ नये, कारण त्या अकाउंट मागे जे विद्यार्थी जोडलेले आहेत की ज्यांना त्या व्हिडिओच्या माध्यमातून, त्या अकाउंटच्या माध्यमातून, त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून काहीतरी एक शिकायचे असते, किंवा बरेच विद्यार्थी असे आहेत की त्या अकाउंटशी जोडलेले आहेत, त्या सरांशी जोडलेले आहेत. ते प्रत्येक वेळेस काही ना काही उपक्रम करत असतात विद्यार्थ्यांच्या हितासाठी, त्यांच्या भवितव्यासाठी अनेक काहीतरी असे उपक्रम करत असतात की ज्यामध्ये मग त्यांची 15 रुपयाची बॅच असो, इतक्या महागड्या, आपण जो पाहतो की हा जो काळ आहे हा खूप महागडा काळ आहे की जिथं 10-10, 20-20 हजार रुपये फी घेतात. अशा वेळेस, अशा परिस्थितीमध्ये विठ्ठल कांगणे सर हे त्यांच्या नावाप्रमाणे, जसे जणू काही विठ्ठलाप्रमाणे, हे जे 15 रुपयाची बॅच आहे, हे 16 रुपयाची बॅच आहे, त्यांच्या बॅचमधून त्यांचे भरपूर रिझल्ट सुद्धा आहेत. त्यामध्ये भरपूर मुलांचे भवितव्य उज्ज्वल सुद्धा झाले की जे मुलं महागडे फीस अफोर्ड करू शकत नव्हते, त्यांनी त्या बॅच अफोर्ड केल्या. 15 रुपयाची बॅच त्यांनी घेतली आणि त्यांनी काय केलं, त्या यशाच्या शिखरावर पर्यंत पोहोचू शकले. तसेच किंवा भरती करणारे जे काही विद्यार्थी असतील, त्या विद्यार्थ्यांना जे काही राहण्याची व्यवस्था असेल, जे काही खाण्याची व्यवस्था असेल, ते स्वतः करतात. त्यांच्या परीने जे काही व्यवस्था करतात ते करतात आणि तिथं स्वतः प्रत्यक्षरित्या जाऊन जे पाहणी करतात, त्यांचा तो अनुभव घेतात, प्रत्यक्ष जीवन त्यांचं ते जगतात, त्यांचं ते अनुभवतात आणि हे सर्व आपल्यासाठी करतात. आणि विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांचा काय लढा लागलेला आहे. परंतु अशा व्यक्तीचे इंस्टाग्राम अकाउंट बंद झालं. आता प्रश्न असा आहे की हे अकाउंट बंद झाल्यावर प्रश्न असा पडतो की या सर्व विद्यार्थ्यांनी जायचं कुठं, त्यांनी त्यांचे प्रश्न कोणाकडे मांडायचे, हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आहे. परंतु लक्षात घ्या की हे इंस्टाग्राम अकाउंट, सरांचं जे अकाउंट आहे ते आपल्याला परत आणायचंच आहे. हे परत आणण्यासाठी आपल्याला त्यांना काय करावं लागेल, सपोर्ट करावं लागेल. आपल्याला जे काही कमेंट्स आहे किंवा आपल्याला एक सोशल मीडियाची जे काही समजा पॉवर आहे ते यूज करून आपल्याला काय करायला, त्यांचे अकाउंट जे आहे परत आणावं लागेल. तसेच किंवा मी सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला, तसेच संपूर्ण इंस्टाग्राम टीमला एक नम्र विनंती करू इच्छितो की जे काही या प्रकरणामध्ये किंवा जे काही तुम्हाला त्यामध्ये तपासणी करायची आहे, ते तपासणी योग्य त्या ठिकाणी तपासणी करा. परंतु हे जे अकाउंट आहे, हे ते जे अकाउंट आहे म्हणजे काय बोलतो आपण की पुन्हा ज्याप्रमाणे चालू होते त्याप्रमाणे चालू करा. आणि म्हणजे जे काही हे सेवा आहे किंवा जे काही जो त्यांचा प्रवास आहे, हा काय होईल, समोर पुढे चालू राहील आणि यामध्ये कुठलाही खंड पडणार नाही. जे विद्यार्थी त्यांच्यावर अवलंबून आहेत त्या विद्यार्थ्यांना सुद्धा काय करेल की त्यांचा एक आधार आणि एक फारसा उपयोग होईल. बरोबर, एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो. तर थांबू. जय हिंद, जय भारत.